पाहुणे लय बरं झालं. घरी लाकडाचा पाठ नव्हता, पण नका ह्यांच्याकडे चंदनाचा पाठ डायरेक्ट बसाया. आंघोळ पण वाटत इथे पाहुणा हो अहो चंदनाचा पाठ बसायला दिलाय. चंदनाचा पाठ बसायला दिला होय ना, पण पाणी जरा गार मला चालत नाही. अहो गरम पाणी केलंय. पाहुणा हंडा भरवली पाणी ठेविते, तुम्हाला आंघोळी तुमच्या आंघोळीचा साबणाचा वास लईच वाहतो. कुठून आणला होता हा साबण? फॉरेनचा साबण तुमचा? मला वाटलं की कुणी संडासात पाहुणा चंदनाचा साबण होता तो. चंदन होता होय. असं होतं का? मग चंदनाचा वास मी आतापर्यंत बरं झाली ना आंघोळ झाली ना आता शांतपणे बसून घ्या. तुम्हाला जेवायला करते जेवायला. पाहुणा गिऱ्या पाळीचा भात घालिते बाया तुम्हाला खायला. तुमच्या पाठीनं ठसका आला. पाणी केला बाई. काय तुमचा तो भात जिरा थाळीचा भात? आमच्याकडे रत्नागिरी शिवार काय पिकत नाही. भाजी कशी होती भाजी? पाहुणं पोट भरलं का तुमचं? पोट भरलं म्हणजे नाड्यातून बाहेर यायचा काय वेळ बाई. अरे मला खाया हातरून करू नका अजिबात. तुम्ही आणि ह्यांना कशाला मानल्यात? तुम्ही हातरून केलं तरी चालेल. अजिबात झोपायचं नाव नाही घ्यायचं. दरबारामध्ये जायचंय. तुम्ही उठा ठेव करताय पण ह्या तुमच्या पुरी आल्या नाही म्हणलं हातरून टाकाय तरी पुढे हे बरं. चला दरबारात. हॅलो त्या आताच्या आंघोळीला जेवायला रमेश किसन कडू त्यांच्याकडून 101 रुपया मला देऊन त्यांचं चर्चा आणि तू एकापर्यंत वाच येतोय. साहेबांना चांगलाच होता. राजे नोट सांगा ना. एवढं काही बोलण्याचं कारण आहे ना. सांगा ना. कारण आहे तेव्हाच आम्ही हे आपल्याला दरबार मध्ये बोलावलं. म्हणजे ज्या ज्या वेळेस आमची अंक्या
ए पुढे गेला रे तिकडे महाराज काय म्हणले आले आले ऐकलंच का काय म्हणले सांग 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 लोकांना काय काय म्हणले ते काय काय ते सांग रोजच्या गाण्याची वेळ झाली असं ना वेळ नको राजे आपण शांतपणे बसून घ्यावं आपली मनाची मनोरंजन चालू करा ऐका